मार्केटचं चाललेलं आहे. हा ग्रुप इकडं तो ग्रुप तिकडं, दोन्ही ग्रुप म्हणतात हा हे पुरवठा. भुजबळ साहेब तुम्ही द्याल तो निर्णय. आता भुजबळ म्हणतो काय तुम्हाला काय करायचं करा. नाही तुम्ही सांगाल तो शब्द. मग यांच्याकडून म्हणतो हे असं करायचं, त्यांच्याकडून हो मान्य आहे. आणि नेमकी निवडणुकीचा टाइम आला, कोण कुठं ते शपथविधी पण गेला, ते काय त्या व्हिडिओ गेले तेही पण गेले, तेही गेले. मोठी गमतच आहे राव. म्हणजे हे एवढं राजकारण असतं ते आमच्यासारख्या मुंबईवर आलेल्या माणसाला सुद्धा करणं फार कठीण असतं. व्हिडिओ मध्ये सांगतात आणि प्रत्यक्ष वेळ मग चालू. मग दुसरा माणूस कोर्टात जातो, तिसरा माणूस मंत्र्याकडे जातो, त्या पडत मंत्र्याकडे आणखीकडे जातो. भुजबळ आपलं बघत राहतो, करा काय करायचं करा, हो काय करू. जेवढं भांडायचं तेवढं भांडा, एकमेकाच्या उरावर बसा, एकमेकाच्या डोक्यावर बसा, परंतु जे कराल त्यातून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही एवढं मात्र. आणि थांबायला काय हरकत आहे हो. आम्ही सुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये थांबलोच ना अनेक वेळा. थांबलो असा तिथं भाग नाही. आमचं पण राजकारण अप डाऊन चालूच आहे ना. तर आम्ही हिंमत सोडली नाही. पण आत्ताच सगळं पाहिजे. आता खुर्ची असायला ये, 10 लोक म्हणतील की मला 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 आता खुर्चीचं काय एकाने एक दाण काय घेऊन जाय, एकाने एक दाण काय, एकाने एक पाहिजे. कसं होईल. एक कोणतरी बसणार की नाही, मुख्यमंत्री होणार एक कोणतरी बसणार की नाही, प्रधानमंत्री एक कोणतरी बसणार की नाही, बाकीचे येतील नंबर होतील ना. तसं तुमच्या इथे सुद्धा सभामध्ये एक झाला, दुसरा होईल, दुसरा झाला, तिसरा होईल. सगळ्यांना घ्या ना सांभाळून. सगळ्यांना वाटतं की आपल्या सुद्धा नावाची पाठी लागली पाहिजे. लागू दे की काय फरक पडतो. शेवटी सगळ्यांनी एकत्रित जर काम केलं तर तुम्ही आम्ही हे जे काही काम करतो त्याच्यामध्ये आणखीन एक मानाचा शिल्पेश जो आहे चढवला जाईल. ही मंडळी एकत्रित काम करता आहे त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला पाहिजे. आणि मग बघा आता जे जे हे गडबड करणारे किंवा इच्छा बाळगणारे आहेत काय त्यांनी बघा लोकांच्या टाळा वाजवला. लोकांच्या मनात हेच आहे की तुम्ही सगळ्यांनी जे आहे सामोपचारानं आपलं काम करावं आणि एकमेकाच्या पायात पाय घालू नये. एक सगळ्यांना संधी द्यावी आणि एकमेकाकडे सहाय्य अवघे धरू सुपंथ हे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण एकमेकांना सहाय्य करूया. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमला त्याबद्दल मी आपलं परत मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.